पिक्को आहे गंप्या तू? नाही पिक्को आहे गंप्या. जास्त वेळ पडत नसलो की समजायचो तो आंबो पिक्को आहे. आणि सगळे आंबे इकडून खातात, मी इकडून खातो. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 व्हायला आलेत साधारण आणि आपण आलोय आडीत म्हणजे जंगलात. तर खेळायला चाललो होतो ॲक्च्युली, पण काय मंडळीत जमली नाही, त्याच्यामुळे मग खेळायचा प्लॅन ड्रॉप केला आणि बोललो आडीत जाऊया, साधारण फणस आंबे बिंबे बघूया भेटले तर खायला. आणि यावर्षी तर रायवळ आंब्याचे वांदे झालेत, रायवळ आंबे खायला नाही भेटलेत. तर मला वाटतं आज तरी रायवळ आंबा एखादा खायला भेटेल. इथे पुढे आंबा एक आणि टेस्ट तर भारीच आहे त्याची. फक्त आंबो भेटू गो खाऊ साधारण 1-2 तरी. गंप्या मेल्या फणस बिनस तरी बघ रे. तर ऊन अजिबात नाही आहे. काल रात्री पण पाऊस बराच पडला आणि दिवसभर पावसाचं वातावरण आहे, म्हणजे पाऊस चालू झाला अशी चिन्ह आहेत. म्हणजे वातावरण असंच असतं पूर्ण दिवस आणि दररोज थोडासा तरी पाऊस पडतोय. तर ही आपली पुढे मंडळी चालली आहे. गंप्याने मया आहे, दिप्या मागे आहे. ए पहिलो आंबो भेटत तो माझो रे. तर लेट धरला होता रे गंप्या लेट धरला होता रे आंबा, त्याच्यामुळे ना चांगला पिकत नसेल अजून. आणि जास्त आंबे तर दिसत नाहीत झाडावर, शोधून भूक लागतील. गंप्या माका वाटतं तू चढ आंब्यावर. व पिकता रे आंबो, पण आपण आल्यावर भेटत नाही, असो विषय होता काय माहीत नाही. पडलेलं कवळ, हां कवळूक येतात रे आंबो. आपण कसं केव्हा पण येतो ना रे. गंप्या मेले आजूबाजू बघ तरी रे. डायरेक्टच दगड मार्क सुरुवात केलं. गंप्या पिक्को तो गंप्या पाडते का पिक्को? एक आंबो इथं पिक्को असं वाटतं काय माहीत नाही खरोखर पिक्को का. मयान तिकडे दगडी मार्क सुरुवात पण केला. रायवळ आंब्याचे आंबे खायची जी मजा असते ना ती नादखुळाच असते. फक्त आंबा टेस्टी पाहिजे आणि ह्याची टेस्ट अफलातून आहे. थांब बघतो पिक्का आहे काय, जरा थांब मया, जरा थांब. हो पिक्को आहे. अरे मया तू नादच खुळा काम केलंस. अरे नादच खुळा पिक्को आंबा भेटलो. होय मयाला पण एक भेटला आहे. मया आंब्यानं आंबा पडला ना. हा कच्चा आहे. तर हा आंबा भेटलाय पिक्का, एकदम नादच खुळा आहे. नाद खुळा आहे. माका वाटतं गंप्याक चढवूया थोड्या वेळानं. पिक्को आहे गंप्या तू? नाही पिक्को आहे गंप्या. जास्त वेळ पडत नसलो की समजायचो तो आंबो पिक्को आहे. तर वरती ना खूप धरला आंबा, वरती ना आंबे झोळीने धरलेत अक्षरशः. हे बघा घडाने, पण खाली आंबा नाही धरला. खालच्या फांद्यांना आंबे नाहीत जास्त. ओ तिने आंबा पाडलंस गंप्या मेल्या, फुकट घालवलंस. हो पिक्को बघ आधी. हो पिक्को ना, बरोबर गेस केला. पिक्का आंबा बघा. पिक्को वाटतं कुठचो? हा गंप्या पिक्का आहे तो. पडला बघ तो तिकडे पडला. तो पण पिक्को आणि तो पण पिक्को. पिक्को ना, शाबास. म्हणजे आंबे भेटतायत. नादच खुळा काम आहे. हा तो पण पिक्को गंप्या. तर आता ना मित्रांनो घाबरतच नाही हो. 3 आंबे तर हातातच आहेत. ए रिपे आंबे भेटले रे बाबा. म्हणजे अजून भेटतील. गंप्याक लाडी गुडी लाव फक्त जरा चढोकवर आंब्यावर, वाव नाही भेटतील. हा ना घेऊन ये. एक आंबो ढापला ना माझो आहे ना. टेस्ट भारी आहे ना. दाखव मया आणलेलो, दाखव आधी खायचो भारी आंबो. हा अरे भारी आंबो. अरे नादच खुळा आंबो मया आणलं. ह्यो खातोयच मी, बघते आता खाऊनच एका. तर आंबा खाऊया. आणि ह्या आंब्याची टेस्ट खतरनाक. गेल्या वर्षी नाही धरलेला, आदल्या वर्षी धरलेला. आदल्या वर्षी बरेच आंबे खाल्ले होते याचे. यावर्षी खायचा मौका मिळालाय. आणि सगळे आंबे इकडून खातात, मी इकडून खातो. मला ना ती डिंकाची टेस्ट येते ना पहिली, ती अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी आंबा इकडूनच खातो. आणि हापूसचे किती पण आंबे खातो मी, रायवळ आंब्याची तोड नाही त्याला.
आणि कापून आंब्या खाण्यापेक्षा जरा हा भारी वाटता. कांत्या तर हे जंगली आंबे असतात ना, रायवळ आंबे आपले, तर ह्या आंब्यांना प्रत्येकाला टेस्ट वेगळी असते. काय आंबट असेल, काय गोड असेल, तुरट असेल, म्हणजे कसा पण आंबा सेम टेस्टचा आंबा नाही सापडणार तुम्हाला सहसा तरी. जरा गंप्या 2 आंबं खा त्यातलं, पण वर चढ होय ना. एक पाय लाव. एक पाय लाव. ह्या आणि आंबा असा नाही खायचा रायवळ, पोळी पांढरी ओगवी, बाट पूर्ण पांढरी ओगवी, त्याच्यात काय रावकच नको, तेव्हा फेकून द्यायची. कया इथं एवढ्या जवळ धरलो. अरे बाबा मयाक मेला इथं पण पिक्का आंब. गंप्याक सांगताय मागापासून चढलो. गंप्या चढलो, शाबास. नॉर्मल आलो हा. एक आंबा काढलाय हातानेच आणि मयाने कॅच जिंकले. खतरनाक अशी. दाखव मया बघूया. हो 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 हो, खतरनाक पिकलेला आहे. पिक्या रे. अरे बाबा, अरे पडलो बघ. आता जरा मी जास्तच खुश झालो. आत्ता आंबे खायला भेटतील 2-2 तरी वाटतं परत ना. एवढे आंबे भेटलेत, अजून तिकडे मळीत आहेत 3-4 आंबत रे, पण लय वरती आहेत तिकडं वरती ते का. जातस आणि तिकडं चढलंस तर मागाने दिप्याक रशी घेऊन येऊ लागत होतो कौतुक खाली. तर हा दिसतोय आंबा तुम्हाला, हा बघा हा. तर हा आंबा ना पिकलेला आहे हा. तर कसं माहिती आहे, हे लहानपणापासून बघितलेले आहेत आंबे ह्याच्यावरचे, म्हणजे कसा पिक्का आंबा असतो एखाद्या झाडाचा तो माहीत असतो आपल्याला. दिप्या भलपडव. ओ ओ दिप्या काय मेल्या नेम गेली खाय तुझी. आणि हो माया खै पण दगडी मारताय. जर आलो ना व माझ्या खै पण दगडी मारता आणि पिक्का आंबा पाडताय. मग सांगितलं ना व. हा बघा तो आंबा पिकलेला, हा बघा तो मधला पण पिक्का आहे. दिप्या मध्ये आहे ना तो पण पिक्का आहे. मधी हा तो मध्ये आहे तो. हा तो पण पिक्का आहे. मित्रांनो ना आंबे पाडून झालेत, पण मया नाही ऐकत. दगडच घालताय नुसतं. नाही म्हटलं तर मयान 5 आंबा तरी पाडला नसते वाटतं ना. पाडला नसते. मी काय दगड नाही जास्त मारलो, 2-3 मारलो तिथे, तो पण आंबा पडला नाही. आणि हे बघताय, हे इकडे आंबे पाडलेत आपण, आणि 1 नंबरचे आंबे आहेत पिक्के मस्तपैकी. आणि ही मंडळी आमची खाऊक पण बसली आहे. तर या आता आंबे खाऊया. गवत बिवत लागला तर बघायचं नाही. मुळात हे जंगलातले आंबे धुवून खाऊचेच नसतात, टेस्ट जातात त्याची, आंबट होतात. आणि हा एक आंबा ना साईडला ठेवला आहे मी, नादुखळा पिकला आहे तो. ह्याची टेस्ट तर भारीच असेल. तो गंप्याक दे ना. नाही गप, तो माझो आहे. तसे आंबे भरपूर आहे त्याच्यात. हे बघ हा एक भारी आहे. हे मोठे हा बघ हा एक भारी आहे. हा पण मस्त आहे. हा भारी असेल. हा नादखुळाच आहे. माया तर नाही ऐकत. तशी मायान मेहनत पण घेतला ना लय दगड मारून. काहीतरी मारला. हवेत फायर करून त्यांना पक्षी मारलेलं होय ना. मायान सगळं पक्षी मारला ना, तर हवेत गोळी घालून मारला ना. लागलो तर लागलो बार. 5 आंबे तरी खाल्ले. हे बघा सगळी जो साला आणि कोई आहेत पुढ्यातच, त्याच्यात जळे 1-2 दिप्याची पण असती माका वाटता. आणि हो कच्चो आंबो पण खाताय. दिप्या आंबट नाही लागत, चांगलं लागताय. काय आज धुतच मेल्या बाबा आता येणं दगड घातला नसतो, आंबोत काढला नसतो बाहेर. माझी त्या बुद्धी फुटला नसता डोका लगेच. चला तर मित्रांनो, आपण आता चाललोय घरी. खरंच जाम मजा आली. म्हणजे वाटला नव्हता असं पुसूक लागतं. आंबे खाऊक भेटतील. ह्या आंब्याचं 2दा येऊन पार्टी गेलो होतो, पण आज प्लॅनिंग भारीच झाला. बरेच आंबे भेटले होते, तर खेळायच्या निमित्ताने बाहेर पडलो होतो घराच्या, आणि आंबे खाऊन आता घरी चाललोय, असा विषय आहे. तर हापूस आंबे बरेच खाल्ले, पण रायवळ आंबे खायला भेटले नव्हते यावर्षी.